एकीकडे महिला आरक्षणाला विरोध, दुसरीकडे विद्यार्थिनींशी संवाद, राहुल गांधींची दुटप्पी भूमिका, पुण्यातील छात्रों की गूंज है या कार्यक्रमावर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. एफडी आयुक्त तुकाराम मुंढेंच्या निर्णयाविरोधात राज्यभरातील खाद्यतेल व्यापारी एकवटले. सुट्या तेलाची विक्री बंद केल्यावरनं कोर्टात जाणार. 15 दिवसात निर्णय मागे न घेतल्यास आंदोलनाचा इशारा. प्युअर तेल काढण्याचा आमचा पारंपरिक व्यवसाय, समाजानं कधी भेसळयुक्त तेल विकलेलं नाही. सुट्या तेलावरील बंदीनंतर बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांकडून नाराजी व्यक्त. तर याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार, मंत्रिमंडळ बैठकीत विषय मांडणार, बावनकुळेंचं आश्वासन. मुंबईतील 17 मैदानं कमर्शियल केली. जोपर्यंत मोकळी मैदानं आणि भूखंड परत मिळवत नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार. तिरंगा आंदोलनातनं आदित्य ठाकरेंचा प्रशासनावर निशाणा. मैदानाचं प्रकरण कोर्टात, पण आदित्य ठाकरेंची नौटंकी सुरू. मुंबईतल्या गिळंकृत केलेल्या भूखंडांचा हिशोब द्या. जनतेनं तुमचा फुटबॉल केलाय, मात्र आम्ही मैदान सुरक्षित ठेवणार. नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल. व्यापाऱ्यांना केवळ 15 दिवसांचा साठा ठेवण्याची परवानगी. मिठाई विक्रेते ते बेकर्ससाठी नवीन नियमावली जारी. अंगणवाडीतला आहार गुरंसुद्धा खाऊ शकत नाहीत. अंगणवाडी सेविकांच्या संघटनांची पोषण आहाराबाबत एफडीएकडे तक्रार. आहाराची तपासणी करण्याची मागणी. कल्याणमध्ये पुन्हा